ऐसा जादू क्रिश का गाना सुनो रे, क्रिश क्रिश बेटा, ओ क्रिश, क्रिश का गाना सुनेंगे। क्रिश, क्रिश बघा मेहनत आहे, क्रिशची मेहनत बघा. हा चला जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय तिसरी क्वार्टर फायनल या ठिकाणी पाहतोय. मनापासून धन्यवाद म्हणून ही मॅच या ठिकाणी आपण पाहतो. उद्याचे लॉट जरूर आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू धनंजय मुक्ता आपण पाहतो, गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतो. उद्या सालोक बी वर्सेस स्वर्गीय प्रदीप प्रदीप भोईर 11 बोरिवली ही मॅच पहिले होईल. सालोक बी प्रदीप भोईर 11 बोरिवली ही मॅच असेल. त्यानंतर रोहित 11 भुतवली वर्सेस जय हनुमान कोदिवरे बी ही मॅच असेल. तिसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय कालभैरव मालेगाव विपक्ष जयेश खाड्याचा पाडा ही मॅच असेल. आणि चौथी मॅच सीसीसी पायरमाल वर्सेस मौर्य 11 मालेवाडी ही मॅच असेल. सर्व संघाला विनंती करतो सकाळी ठीक 10 वाजता मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. प्रत्येक संघ या ठिकाणी पाहतोय 10 वाजता केसीसी नेरळ आणि बोरिवली आपण इथे उपस्थित राहायचे. 10:30 भुतवली शंकर जय हनुमान कोदेव संघ आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्यानंतर आपण पाहतोय 11:30 मालेगाव वर्सेस खाड्याचा पाडा ही मॅच होईल. आणि 12 वाजता सीसीसी पायरमाल वर्सेस मोरे मालेवाडी. प्रत्येक इनिंग नंतर आपण टॉससाठी या ठिकाणी दुसऱ्या मॅचचा कॅप्टन पाहिजे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख खराब चेंडू होता, हवेचा दरारा, चेंडूवरती फरार, चेंडू धावफात. सुरेख खराब चेंडू होता, काय करणार आता. हवा तिकडेच आहे दादा. हा आला 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 तोच आला ना. नाही तो नाही आला, त्याचा नवीन यायला पाहिजे. नवीन चेंडू द्या मैदानात, पॉवर प्लेचा ओव्हर आहे. नवीन चेंडू मैदानात द्या. चला जादू चेंडू शोधा, जादू चेंडू शोधा जरा. कल्पेश तरे चेंडू शोधा. सुरेख फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. 2 षटकार आपण या ठिकाणी पाहतो. सुरेख फटका पाडला गेला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार आला, चौकाराने स्कोअर करायचं होतं. पहिला सुरेख चेंडू, त्यानंतर खराब चेंडूचा भरपूर समाचार आपण पाहिला गेला. जनसंख्या स्कोर कार्ड 5 चेंडू 18 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय सुनील 11 बीड संघाचा पॅकर आहे हर्षद तरे, तो खुश झालाय, तो खुश आहे, खुश झालाय. स्वर्ग नागेश नाही, नागेशने सांगितलं, नागेश होय ना, नागेश देशमुख हर्षद तरे दोघे, नागेश देशमुख आणि हर्षद तरे संघाचे पॅकर आहेत. आणि त्याबरोबर बालू हे संघाचे पॅकर आहेत. 5 चेंडू 18 धावा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. भेटला भेटला भेटला, एकदाचा चेंडू भेटला. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19.
19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो या ठिकाणी. अफलातून सुरुवात, अतिश आज मैदान गाजवलं त्याने. प्रेमचा पहिला चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय. खूप मारण्याचा प्रयत्न केला, डॉट चेंडू, निर्दय चेंडू आपण पाहतोय. अतिशय अकलेचा बुद्धीचा वापर करतो. ज्या दिशेने हवा, हवेचा झोका तिथे चेंडू ठोका. क्रिकेटचं तंत्र आहे त्या ठिकाणी होतो. ज्या दिशेने हवेचा मारा तिथेच हो टॅप केला चेंडूला. सिंगल आली. आयनकडे चेंडू गेल्यानंतर हे 12 प्लेयर का असतात ते समजत नाही मला. ते खुश होतात आयनकडे चेंडू गेल्यानंतर. 12 प्लेयर एकदम खुश. इथे समोरून आपण पाहतोय डॉट चेंडू आला. प्रेम एक चांगला गोलंदाज आहे, अनुभव आहे. युवा जरी असला तरी बरेच सामने अडविशन एटिकल 10 पेन आयलेट या JK शिरू संघासाठी तो खेळलाय. ISPL मध्ये पण ट्रायल मध्ये गोल्डन तिकीट भेटलं होतं. इथे रुपये चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये राजू तरे, आमचे राजेश भोईर सर यांचे खास मित्र आहेत राजू तरे. एकदम जवळीक दोस्ती आहे त्यांची. नो चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. क्रीज लाईन पार केली त्यांनी, जी आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार पहा. सूर्यकुमार यादव स्टाईलने चेंडू पाठवला सीमा रेखा पार. आतिश बँड षटकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड होते. रुपेच्या माध्यमातून KTCला इव्हेंट.इन माध्यमातून पाहू शकता. 1 षटक 5 चेंडूची समाप्ती झाली. 28 धावा, चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. आज सर्वाधिक धावा पाहिले गेले ना आपण आतिशने. डीप फाईन फेअरलेक या दिशेने आपण पाहिले गेले. त्यानंतर गल्ली कव्हर पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये अशा प्रकारची त्याची वॅगन व्हील पाहिली गेली बॅटिंगची. पुन्हा एकदा चांगलं शॉट सिलेक्शन, जागा बनवली, रूम बनवला, चेंडू पाठवला सीमारेषा पलीकडे. अतिशय बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार. तर या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी सर्व आपण पाहिल्या गेल्यात. सौजन्य जे हनुमान क्रिकेट संघ गोदवले, जे हनुमान चषक 2026 मध्ये सामना विषयाच्या ट्रॉफीज आहेत, या ट्रॉफी आपण पाहिल्या गेल्या.
तर प्रोप्रायटर नाना लक्ष्मण तरे अर्थात हर्षद तरे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्ही पाहतोय. दिव्या इंटरप्राइजेस सर्व इलेक्ट्रिकल बॅटरीज, त्या सर्व गाड्यांच्या बॅटरीज. आणि दादाने सांगितलंय हर्षद तरेने या सामन्याची क्लिप घेऊन जायची ऑन डेटची, म्हणजे आजच्या दिवशी जर तुम्ही मॅच इथे लाईव्ह पाहिली असेल ती क्लिप काढायची, त्या डेटची टायमिंग डेट, आणि तिथं यायचं. तुम्ही जी वस्तू घ्याल त्याला 20% डिस्काउंट असेल. हा 20% डिस्काउंट. टू व्हीलर फोर व्हीलरच्या बॅटरीज त्या ठिकाणी भेटतात. इलेक्ट्रिकल्स बॅटरी त्या ठिकाणी आहेत, चार्जेबल बॅटरी त्यांच्याकडे आहेत. झेल ड्रॉप झाले. दोन धावा आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड चांगला फटका. कव्हर बाउंड्री मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. अफलातून फटकेबाजी पाहतो. धावसंख्या 40 आहेत आणि 40चा जर विचार केला तर अतिश वैयक्तिक 37 धावेवरती गेलतोय. सदोतीस या आकड्यावरती खेळतोय अतिश. 12 चेंडूचा सामना केलाय. समोर उडवला चेंडूला 20 मध्ये. चेंडू जाऊन पोहोचला. वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 44 आणि अतिश पोहोचला 41. धावसंख्या 44 या आकड्यावरती. डॉट चेंडू आला. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 44 आकड्यावरती आहे. लास्ट चेंडू या इनिंगचा आपण पाहतोय. पॅडल केला चेंडूला. गॅप मधून चेंडू ढकलला गेलाय. पायडी शोधा क्षेत्ररक्षक. चौकार या ठिकाणी आलाय. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 49 धावांचं लक्ष विजयासाठी अनुषा इलेक्ट्रिकल 10 फीट हायलाइट जे के शेलू संघासाठी 49 धावांचं लक्ष असेल. आणि अतिश याची जर पारी पाहिली गेली तर अतिश नॉट आउट इनिंग खेळत असताना पंचेचाळीस 4 चौकार 4 षटकाच्या मदतीने 45 आकड्यावरती म्हणजे 48 धावा झाल्यात. त्यामधील 45 धावा एकट्या अतिशच्या आहेत. एक नो बॉल होता आणि 2 सिंगल रवीच्या होता. म्हणजे इथे पाहिलं गेलं कुठेतरी आगेकूच होताना दिसला अतिश. अफलातून फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. चला 49 धावांचं लक्ष विजयासाठी बीके शेलू संघ या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल हे पाहणार होतो आपण KTC इव्हेंट.inच्या माध्यमातून.
तो परत सध्याचं थोडंसं ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा पोचूया मैदानावरती जिथे स्पर्धा सुरू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ कोदुले आयोजित जय हनुमान चषक 2026. तो 49 धावांचं लक्ष आपण पाहतोय. याचा पाठलाग करण्यासाठी साई मसने आणि धनंजय मुकणे सर्वीची जोडी मैदानावरती आहे. रुपेश गवली गोलंदाजी मार्कवरती आला तर सुरुवात झाली. आक्रमकता दाखवत असताना 49 धावा बनवायच्या आहेत. तर प्रत्येक चेंडू आपण पाहतोय चौकार षटकारची खूप गरज असणारे प्रतिषटक किमान 2 षटकार 1 चौकार लगावेच लागतील. या पद्धतीने खेळावं लागेल. टॉपिच आपण पाहतोय 17 त्या ठिकाणी फॉर्मली पाहिली गेली झील ड्रॉप. इथे पाहतो सुरेश फटका पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय. धनंजय मुकणे मैदानावरती गेला. त्याच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दूरच दूर लांबच लांब 2 षटकार पाहिले गेले या षटकामध्ये.
षटक आपण पाहतो चौकाराला 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सांगितलं प्रति षटक आपण पाहतो एक षटकार 2 चौकार. या 2 षटकार 1 चौकार खूप महत्त्वाचा असेल. प्रत्येक षटकामध्ये धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. 4 चेंडू 17 धावा आलेत. रुपेश पुन्हा एकदा तयार पाहतो आपण. गोलंदाजी मार्ग वरती आहे. इथे धनंजय मुखले शाबाद मध्ये चेंडू निघालाय. चेंडू पाठवला सीमारेषा पार. रस बेलतीचा षटकार इथे खेळल्यानंतर राजू पुन्हा एकदा जाऊन संध्याकाळी पहिली मॅच खेळायची आहे दामतच्या मैदानावरती. ठीक 6:30 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचे. सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 24 आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता 12 चेंडू 25 धावांची गरज. 12.5चा रन रेट राखावा लागेल प्रति षटक. रवी गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक डावखुराचा गोलंदाज राऊंड द विकेट. 12 चेंडू 25 धावांची गरज. इथे उर्फी चेंडू 12 काल चेंडू आळूमध्ये शत्रुरक्षक रुपेश त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगला झेल. अफलातून झेल. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट मानलं जाईल. अफलातून झेल आपण या ठिकाणी पाहिला. ज्या पद्धतीने खाली आला एका हाताने झेल आपण पाहतो त्या ठिकाणी टिपला जातो. अकरा चेंडू 25 धावांची गरज. तिसरे पंच गोलंदाजावरती आक्षेप या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. स्लोवार गती परिवर्तन आपण पाहिलं गेलं. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू.
एक सिंगल आपण पाहतो या ठिकाणी आले. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू 24 धावा. दामोदच्या मैदान तो रेकॉर्ड झाला राजेश षटकारांचा. षटकारांचा रेकॉर्ड झाला आणि या मैदानावरती पण रेकॉर्ड झाला षटकारांचा. पाऊस इथे साईच्या पाठमध्ये चेंडूला 1700 रुपये त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. मोठा झटका, मोठा अडथळा दूर केला या ठिकाणी रवीने. लेफ्ट हँड गोलंदाज, अफलातून गोलंदाजी. आठ बॉल 24 धावांची गरज. मॅच अजून बाकी आहे मित्रांनो. 8 चेंडू 24 धावा. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपण पाहतो. टप्प्यावरती या ठिकाणी फिरवला चेंडू. डॉट चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. इथे एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल आता, कारण जर तुम्हाला धावसंख्येला गवस निघाली इथे मोठा फटका खूप महत्वाचा असेल. 7 चेंडू 24 धावांची गरज. ज्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी करतो रवी, त्याच पद्धतीने त्याची क्षेत्रशी व्यवस्था पाहिली गेली. जसं क्षेत्ररक्षक ठेवले त्याच टप्प्यावरती आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करतो. ते फलंदाजांना कुठे बांधून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आणखी एक चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. षटकाची समाप्ती झाली. या षटकामध्ये फक्त रवीने 1 धाव खर्च केले. 5 चेंडू डॉट करत असताना 2 विकेट प्राप्त केले. पहिल्या षटकात 24 होता, इथे 1 आली. आता शेवटच्या षटकामध्ये 24 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा, इथे 1 धाव आली. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल केला. अनिकेत गोलंदाजी मार्गवरती मागचा सामना 11 धावा डिफेंड केलं होतं या गोलंदाजाने. तोच गोलंदाज आता पाहतो 24 धावांची गरज आहे. डावकरा यश स्ट्राईकला. आज धनंजय आणि साही बाद झालेत. अक्षय आणि यश ही 2 जोडी मैदानावरती आहे. ही जोडगोली पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. इथे याच्या बॅटमधून चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुकी करताना दिसला. एकच धाव या ठिकाणी आपण पाहतो. इथून 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. किमान 5 षटकार 4 षटकार आपण पाहिजेत. फलंदाज धावबाद होते या ठिकाणी.
एकदम दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी धावबाद झालाय. चार चेंडू 22 धावांची गरज. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आहे. शपथून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. चेंडू आला इथे आपण पदवतो 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज. काल एक गोलंदाज होता जो खराब चेंडू फेकत होता, त्यावरती धावा आपण पाहतो. 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रवीणने 4 षटकार ठोकले होते. राजू तरे खूप लेट गेल्या मैदानावरती आणि इथेही लटकला फलंदाज बाद. अनिकेतच्या खात्यात आणखीन एक विकेट आपण पाहतोय. हर्षद तरे आणि नागेश दादा देशमुख पुरस्कृत स्वर्गीय सुनील 11 बीड टीम आणि इथे आपण पाहतोय खुश झालाय हर्षद तरे. आणि जरूर स्वर्गीय सुनील बीड संघाने सांगितलंय आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांनी सांगितलंय जे पण या स्पर्धेमध्ये आम्ही जर क्वालिफाय झालो आणि जर जे बक्षीस येईल ते बक्षीस आम्ही आयोजकांना देणार आहोत. ट्रॉफी फक्त आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि जे पण ती कॅश प्राईज असेल ते आयोजकांना आम्ही देणार आहोत. दोन्ही अरविंद तरे या ठिकाणी आहेत आणि हर्षद तरे आणि नागेश देशमुख फक्त ट्रॉफी घेऊन जाणार आहेत ते. हां, 1 चेंडू 21 धावांची गरज. इथे पाहतोय खूप दूर फटका या ठिकाणी लगावला. लेट पण आपण पाहतो जंगलामध्ये थेट. इथे आपण पाहतोय चौथ्या धावांनी पराभूत व्हावं लागले. तर